माझ्या घरी नाही का सिलेंडर नाही आहे, तेव्हा चुलीवर मी स्वयंपाक बनवत आहो. एवढी परिस्थिती खराब येऊन आहे. हे आईची तब्येत एवढी खराब झाली आहे बघा, अंगावर ते कपडा नाही ठेवू शकत, बेडसोल झाली आहे. हे लहान लहान लेकरं आहे, का करू. आणि ही लोक मला बिलकुल पैसा नाही देऊन राहिले. 2.5 ते 3 महिन्याचा जमाना झालाय आणि मी काम तर केलं ना, माझा 8,000चा मोबाईल गेला यांच्या मागं. माझ्यात हे नुकसान आलं काय, माझ्याकडे FIR आहे हुडकेश्वर पोलीस स्टेशनची. ते नवीन जमान्यातली पोरगी बिचारी ते चुलीवर पण बनवायला तयार झाली. परिस्थितीच तशी आली, कारण इकडे तब्येतीला लावू का लावू ना, मी कामावर जाऊ का करू, अशी वेळ आली आहे. आणि हे यांना वाटते का मजाक. केव्हा मरून जाईल माझी आई काही भरोसा नाही. तिला मेडिसिनचं दररोजचे नाही का 2-2 हजार रुपयाची औषधी लागते आहे. मी पेंटिंगचे काम करून राहिलो आणि तिला औषधी आणून राहिलो 2-2 हजार रुपयाचं. आता का सांगणार व्हायच्या पलीकडे तुम्हाला. आणि तुम्ही विचारलं होतं त्यावेळेस मागं मी तुमच्याकडे आलो होतो, तर तुम्ही ना फोन केला होता तर देतो म्हणे, पण दिलेच नाही, आतापर्यंत भेटलेच नाही. कोणाला सांगितलं होतं ते पैसे ठेवले म्हणून? त्या दिलीप मिश्रा साहेबांना सांगितलं होतं. ते 2 साहेबांचं नाव, एक पुंडलिकवार आहे, राजेश पुंडलिकवार, आणि एक तो राजू वैद्य, तो तर महा हरामी आहे. असं का? हा, राजू वैद्य, त्याचं कार्ड आहे माझ्याकडे, हे बघा. नाही, त्याच्याकडे मागं मी पाठवलं होतं, दिलीप मिश्रा सोबत बोलणं झालं होतं. हा, दिलीप मिश्रा साहेब ठीक आहे, हा. ते बोलतात नेहमी. हा, हा. आणि त्यांच्याच मार्फत तर मी दिलीप लागलो. मिश्रा कोण आहे, मालक आहे का तुमचा? नाही, हा, माझ्या एजन्सीचा तो मॅनेजर आहे. मॅनेजर आहे का? मॅनेजर आहे. आणि त्यांची एक प्रत्यक्ष उघडलेली जे त्यांची वाली एजन्सी होती, हा, हा. त्याच्यामध्ये मी ड्युटी केली आहे. म्हणजे त्यातले मालक होते ते अच्छा, मिश्रा साहेब. मिश्रा साहेब. तर मिश्रा साहेब पैसे देऊ शकते का? हो, मिश्रा साहेब पैसे देतात. त्यांना फोन करून सांगा लागल. हो, करा. असं म्हणणं आहे तुमचं? हो, करा. हे काय आहे, तुम्ही पाहिला आता तब्येत बिलकुल प्रत्यक्ष, तुम्ही त्यांना फोन करा ना, आता ताबडतोब पैसे द्या म्हणा तुम्ही.